सोनाई चित्रनिर्मित उषाकाल या सिनेमाच्या सेटवर आपण आहोत। त्या ठिकाणी सिनेमात एक महत्त्वाची भूमिका करणारे महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम चित्रपट अभिनेते वर म्हणायचं मग आपला धंदा होत नाही तर हा दुजाभाव योग्य नाही, शोभेचा नाही आणि त्यामुळे मराठी चित्रपटाला फार अडचणीनं तोंड द्यावं लागतं। असा प्रश्न आहे की साऊथ मध्ये खरं तर तुमचं नाव आणि चर्चा जास्त व्हायला लागली की रजनीकांतनंतर मराठीतला एक स्टार म्हणून साऊथ मध्ये जाऊन काम करतो, तिथे काय अनुभव काय नेमकं सांगता तुम्ही? हा फरक तिथं आहे की आंध्र गव्हर्नमेंट, कन्नड गव्हर्नमेंट, तामिळनाडू गव्हर्नमेंट इथं त्यांच्या भाषेतल्या चित्रपटांना अधिक प्राधान्य आहे। आंध्रामध्ये त्यांचे 2 सीझन असतात, त्या सीझनला दुसऱ्या भाषेतला चित्रपट लागूच दिला जात नाही आणि तो कायदेशीर लागू दिला जात नाही। म्हणजे इंग्लिश चित्रपट असो, हिंदी असो आणि त्याचा 500 करोडचा बिझनेस हो, पण त्यांचा जेव्हा चित्रपट रिलीज होतात तेव्हा त्यांना प्राधान्य नाही। कन्नडमध्ये पण असंच आहे, कन्नडमध्ये दुसऱ्या भाषेतला चित्रपट पहिला रिलीज कधीच नाही, पहिला कन्नड रिलीज होतो। तर हे शासनानं तिथं कायदेच केलेत, तर तसा कायदा महाराष्ट्रात व्हावा। कारण मला आंध्रातलं समजतात, तामिळनाडूमधले तामिळमधलं समजतात आणि मी मराठी असून सुद्धा मराठीपेक्षा मला जास्त चित्रपट तिकडून ऑफर होतात, कारण इकडचे व्यावसायिकचं गणित आहे ते एवढं चांगलं नाही। कन्नडमध्ये 25 केले असतील, तामिळमध्ये 50 केले असतील, तेलुगूत जास्त केलेत, जवळजवळ 100 मी तेलुगूत सिनेमा केले। अगदी करेक्ट मोजले नाही तरी पण मराठीत पण 40-50 झाले असतील, हिंदीत 30-40 झाले असतील। तुम्हाला याच्यातून नेमकं आज मला मराठी विषय काय वाटतं? सिनेमांनी काय केलं आता निर्माते ग्रामीण भागातून घ्यायला लागले, त्यांना काय सांगतात?